या पद्धतीने इथे असे नारळ फोडले जातात आणि नारळाला शिळगाई असे म्हणतात। आणि इथून ज्यावेळेस आपण सरळ वरती जातो त्यावेळेस तुम्हाला इथे बघू शकता ब्रह्मलिंग देवस्थानाचं एक मोठं असं इथे आणि ब्रह्मलिंग देवस्थानाचं इथे कमिटीची जी काही लोक आहेत, एक मिनिट एक मिनिट तर इथे आता होम हवनाचा कार्यक्रम आज होणार आहे। उद्याचा हा फुल दिवस आहे आणि इथे तुम्ही बघू शकता 12 पालख्यांचं म्हणजे इथे टोटल 11 पालख्या विविध गावातून आलेल्या आहेत आणि हे सर्व 11 पालखीचं तुम्ही भव्य नजारा इथे पाहू शकता। सर्व देव इथे सजलेले आहेत आणि इथे हे आपले मुख्य ब्रह्मलिंग देवस्थान आणि ब्रह्मलिंग देवस्थानाचं तुम्ही पाहू शकता की इथे छान असं यांचं देवारा आणि हे सजलेलं मूर्ती आणि सजलेलं मंदिर। त्याच पद्धतीने इकडे जय्यत तयारी चालू आहे। लोक इथे दर्शन घेण्यासाठी येत आहेत आणि आता पूजा सुद्धा चालू आहे। इथे एक सुंदर असं प्रतिकृती होम हवन कार्यक्रमाची आणि त्याच्या हत्तीच्या आकाराचं त्यांनी होम हवन बनवलेलं आहे। खूप सुंदर अशी प्रतिकृती इथे बनवलं गेलेलं आहे आणि हे होम हवन उद्या की आज म्हणजे उद्या पहाटे तर 19 तारखेला सकाळी पहाटे 5 वाजता हे होम हवनचा कार्यक्रम होणार आहे आणि हे कळसारोहण तुम्ही आता इथे कळसरोहणचा पण कार्यक्रम होणार आहे। इथे सगळी जय्यत तयारी तुम्ही बघू शकता आणि हे आपल्या ब्रह्मलिंग देवस्थानाचे इथे स्वामी पण आपल्याला भेटलेले आहेत। पूजेचं हे सर्व हे अरेंज पूजेचं सर्व ते करणार आहेत आता आणि हेच सर्व मंत्र पठण वगैरे आणि जे सगळं आहे ते हेच बघणार आहेत। सर आपलं नाव? तीर्थ सोमेश्वर मठाचे बसवराज शास्त्रीजी पकडा बसवराज शास्त्री आज शावल तालुका अक्कलकोट येथे ब्रह्मलिंगेश्वर मंदिरामध्ये देवस्थानमध्ये सकाळी अत्यंत उत्साहानं गावातील सर्व महिला वर्गांनी कुंभ कलश वाद्य समेत आज या ठिकाणी आपण 15 पालखीचा उत्सव या ठिकाणी संपन्न झालेला आहे। नूतन मूर्तीचे या ठिकाणी अत्यंत वैभवाने गावात प्रमुख मार्गावरून सवाद्य कुंभ कलशासह सर्व ग्रामस्थ व सद्भक्तांनी अत्यंत अशा भक्तिभावाने या ठिकाणी आणून गंगा पूजन करून या ठिकाणी कुंभोत्सव केलेला आहे आणि आता सर्व 15 पालखीमधील सर्व देवतांचे या ठिकाणी इथं स्थापना झालेला आहे आणि आम्ही सर्व पूजाचे साहित्य तयार करत आहे। पहाटे 4 ते सकाळी 9 वाजेपर्यंत हा होम हवन कार्यक्रम चालणार आहे। 12:15 वाजता कळसारोहणचा कार्यक्रम संपन्न होणार आहे। धन्यवाद। पहिला यात्रा आहे गावामध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे। हो तुम्हाला आमच्या गावातले जे गावकरी आहेत त्यांना पाहून तुम्हाला कसं वाटतं? अत्यंत आनंद, कारण ज्या दिवसापासून तारीख ठरवलं कार्यक्रमाचे निश्चित झालं तेव्हापासून आपल्या इथं पवार आणि पुजारी सर्व आणि ग्रामस्थ पंच कमिटी आणि सर्व नागनाथ पवार आणि पुजारी लोक सर्वांनी या ठिकाणी आम्हाला सर्व वेळोवेळी संपर्क करून सर्व पूजाची इथं या ठिकाणी सर्व प्रकारची तयारी केलेली आहे। आम्हाला सुद्धा फार आनंद होतो। आम्ही पण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला आहे। कार्यकारी अध्यक्ष आहेत हे कार्यकर्ते आहेत भीमा सुरवसे आणि वर्मा पुजारी। तर आपण त्यांना दोघांना सुद्धा त्यांचा उत्साह कसा वाटतो गावकऱ्यांना आणि त्यांच्याही चेहऱ्यावरती आनंद तुम्ही पाहू शकता। तर तुम्हाला कसं वाटतं आजचा या भक्तांचा प्रतिसाद बघून आम्ही आता या शब्दामध्ये सांगणं खूप कठीण आहे,
कारण एवढं पब्लिक सकाळी कुंभचं मेळा झालं. सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून देवास फूल चढवण्यात आलं. फूल चढवल्यानंतर सर्व पालख्यांचं आणि जे गावातील सर्व लेकी आहेत त्यांचं मी 751 कळशा त्यांना प्रत्येकी महिलांना साडी असं देऊन भव्य मिरवणूक नवीन कळस आणलेला आहे. त्याचं उद्या कळसारोहण होणार आहे. तरी त्या कळसाचं आणि नवीन पालखी नवीन मूर्ती यांचं सर्वांचं भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आलेलं आहे. तरी उद्या ठीक 12:05 या मंदिराच्या मेन शिखरावरती ब्रह्मलिंग मंदिराच्या शिखरावरती कळसारोहण होणार आहे. तरी असं भव्य दिव्य कार्यक्रम परत एकदा मिळणं हे आमच्या नशिबी भेटलेलं आहे. आमचं नशीब खूप मोठं आहे असं मी समजतो. खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. शिवाय आपल्यासोबत वर्मा पुजारी सुद्धा आहेत, त्यांना आपण विचारूया की आम्हाला तुमचा अनुभव सांगा कसा आहे. आम्ही जवळजवळ आता 9 तारखेपासून आम्ही सर्व काय तयारी करतो आणि सर्व बायांना आम्ही 4 ते 5 दिवसापर्यंत आम्ही सगळी साडी कळशी आम्ही वाटप करू लागलाय. आणि हा जत्रा आम्ही कधी पण पाहिलं नाही, पुढे पण पाहत नाही, हा असं जत्रा चाललेला आहे. आणि या गावकऱ्यांचा प्रतिसाद कसा आहे या कार्यक्रमात? या गावात या जत्रेला गावात मोठा प्रसिद्ध आहे. धन्यवाद.